Welcome to all student. रयत शिक्षण संस्था, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन जूनियर कॉलेज, myself कदम SV, SS लिगाडे विद्यालय and BG लिगाडे जूनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲग्री अकोला वसुत तालुका सांगोला. Subject physics. We will study the topic electrostatics. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक फ्लक्स हे पॉइंट बघितलेले आहेत. आज या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज, अ डायपोल अँड अ सिस्टीम ऑफ चार्जेस याच्यामधील फर्स्ट पॉइंट इलेक्ट्रिक पोटेन्शियल due to a point charge. Consider a point charge Q placed at point O and we want to determine the potential due to this charge at the point A at a distance R from point O. या ठिकाणी बघा हा Q चार्ज जो आहे तो O या ठिकाणी आणि याच्यापासून R एवढ्या अंतरावरती हा A पॉइंट आहे. फिगर मध्ये बघा हा Q पॉइंट या ठिकाणी O या ठिकाणी आणि याच्यापासून R एवढ्या अंतरावरती हा A पॉइंट आहे. देन अकॉर्डिंग टू डेफिनेशन this potential is the work done in displacing unit positive charge from infinity to point A. To find this work done, let us consider the intermediate point M at a distance x from O. The electrostatic force on a unit positive charge at M is of magnitude. या ठिकाणी बघा हा जो पॉइंट M आहे which is move infinity to that point which is at distance x from the charge. म्हणजे O पासून तो या ठिकाणी x एवढ्या अंतरावरती आहे. हा M पॉइंट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दॅट पॉइंट विच इज मूव अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स. हा जो पॉइंट आहे तो फोर्सच्या अपोजिट दिशेनं या ठिकाणी मूव झालेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, वर्क डन काढायचं आहे. पहिल्यांदा स्मॉल वर्क डन काढावं लागेल आणि स्मॉल वर्क डन काढण्यासाठी दॅट पॉइंट M विच इज मूव M टू N विच इज ॲट डिस्प्लेसमेंट dx. म्हणजे हा जो M पॉइंट आहे तो M पासून N पर्यंत मूव झालाय टू द डिस्प्लेसमेंट dx आणि हा मूव झालेला आहे तो फोर्सच्या अपोजिट दिशेने मूव झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला स्मॉल वर्क डन काढावं लागेल आणि देन टोटल वर्क डन. या ठिकाणचं जे फोर्स आहे, फोर्स किती आहे आपण अगोदर बघितलेलं आहे कुलम्स लॉ मध्ये. फोर्स इज इक्वल टू 1/4πε0 Q/x². आता 1/4πε0 हे कॉन्स्टंट टर्म आहे. Q विच इज द चार्ज आणि x² दोन्ही मधला अंतर म्हणजे O आणि M याच्यामध्ये अंतर किती आहे x एवढा आहे म्हणून या ठिकाणी काय आलं x² आलं. म्हणजे फोर्स इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला 1/4πε0 Q/x². याला इक्वेशन नंबर 1 म्हणून आहे. कुलम्स लॉ नुसार हे फोर्सचं इक्वेशन आपण लिहिलेलं आहे. अँड इज डायरेक्टेड अवे फ्रॉम O अलॉंग OM. याची डायरेक्शन कशी आहे, अवे फ्रॉम O म्हणजे अलॉंग OM आहे. Let this charge is to be moved from point M to point N through a very short distance dx. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की M पासून N पर्यंत तो काय झालेला आहे, मूव झालेला आहे टू द डिस्टन्स dx. देन स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे त्या ठिकाणचं स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दॅट स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी मायनस आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स ड्यू टू द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अपोजिट टू फोर्स. म्हणजे त्या ठिकाणी फोर्सच्या अपोजिट दिशेने असल्यामुळे या ठिकाणी काय आलं, निगेटिव्ह साइन आलं. हेन्स टोटल वर्क डन
in displacing the unit positive charge from infinity to point A is given by. ऑलरेडी तो पॉइंट कुठून आलेला आहे, इन्फिनिटी पासून ए पर्यंत आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणचं टोटल वर्क डन आपल्याला काढावं लागेल. हे जे आहे ते आपलं स्मॉल वर्क डन काढलं आपण. स्मॉल वर्क डन म्हणजे जो पॉइंट आहे तो एम पासून एन पर्यंत फक्त मूव्ह झाला टू द स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. या ठिकाणी बघा डायग्राम मध्ये हा जो एम पॉइंट आहे तो एम पासून एन पर्यंत मूव्ह झाला आणि हे जे स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे ते किती आहे, dx एवढा आहे. आणि या ठिकाणचं जे काय असेल ते फोर्स म्हणजे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एफ इंटू dx. आता हा जो पॉइंट आहे तो इन्फिनिटी पासून ए पर्यंत येणार आहे म्हणजे आणि त्या ठिकाणचं टोटल वर्क डन आपल्याला काढायचं आहे. स्मॉल वर्क डन आपण या ठिकाणी काढलं आणि ते स्मॉल वर्क डन जे आहे ते किती आलं, फोर्स या ठिकाणचं एफ आहे, डिस्प्लेसमेंट dx एवढा आहे म्हणजे स्मॉल वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ dx. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. आता या ठिकाणी बघा टोटल वर्क डन म्हणजे समेशन किंवा आपण काय करतो इंटिग्रेशन घेतो. आता इंटिग्रेशन इन्फिनिटी पासून तो कुठपर्यंत आलेला आहे, आर पर्यंत आलेला आहे, इन्फिनिटी टू आर आणि मायनस एफ dx हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचं फक्त आपण काय केलं समेशन घेतलं म्हणजे स्मॉल वर्क डन जे आहे dw त्याचं काय घेतलेलं आहे आपण समेशन घेतलेलं आहे. समेशन म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन असतं आणि तो जो पॉइंट कुठून आलेला आहे इन्फिनिटी पासून आर पर्यंत आलेला आहे. हे मायनस एफ dx आहे तसंच ठेवलं. या ठिकाणी बघा हे इन्फिनिटी टू आर एफ ची किंमत फक्त आपण टाकली 1/4πε0 q अपॉन एक्स स्क्वेअर dx, q अपॉन एक्स स्क्वेअर dx. इथं निगेटिव्ह साइन राहिलेला आहे म्हणजे इथं काय येणार मायनस 1/4πε0 q अपॉन एक्स स्क्वेअर. हे dx आहे तसंच, हे dx आहे तसंच, फक्त एफ ची किंमत आपण या ठिकाणी टाकलेली आहे. हे निगेटिव्ह साइन बाहेर आलं मायनस q अपॉन 4πε0 हे q अपॉन 4πε0. ही टर्म कशी आहे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर आली. हे इंटिग्रेशन आहे तसंच इन्फिनिटी टू आर. हे एक्स स्क्वेअर जे छेदामध्ये ते अंशामध्ये जर आलं तर काय होणार एक्स रेस टू -2 इंटू dx आहे तसंच, हे dx आहे तसंच विच इज इक्वल टू. आता या ठिकाणी बघा हे q अपॉन 4πε0 आहे तसंच एक्स स्क्वेअर जे आहे म्हणजे 1/x स्क्वेअर त्याचं काय झालं एक्स रेस टू -2 आणि एक्स रेस टू -2 जे आहे त्याचं इंटिग्रेशन काय येतं मायनस काय येतं मायनस 1/x काय येतं मायनस 1/x. आता ह्या इंटिग्रेशन रूल नुसार बघा या ठिकाणी काय होणार एक्स रेस टू -2 आहे याचं इंटिग्रेशन एक्स रेस टू -2 प्लस 1, एक्स रेस टू -2 प्लस 1 म्हणजे काय आलं एक्स रेस टू -1 अपॉन -1 म्हणजे काय आलं 1/-1/x आलं. काय येईल इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन काय आलं -1/x. आता मायनस जे चिन्ह आहे म्हणजे निगेटिव्ह जे आहे आणि हे निगेटिव्ह टोटली काय होणार हे पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे आणि हे q अपॉन 4πε0 आहे तसंच राहिलं. आता 1/x जे आहे त्याला जर हे लिमिट वापरलं, आता लिमिट वापरताना कसं वापरतात बघा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता अप्पर लिमिट काय r आहे म्हणजे 1/r मायनस 1/∞. 1/∞ म्हणजे काय येणार 0 येणार म्हणजे इथं काय राहिलं फक्त 1/r राहिलं आणि हे 1/r लिहिलं. हे q अपॉन 4πε0 लिहिलं, q अपॉन 4πε0 इंटू 1/r म्हणजे काय झालं q अपॉन 4πε0 r म्हणजे टोटल वर्क डन तुम्हाला काय मिळालं टोटल वर्क डन इज इक्वल टू q अपॉन 4πε0 r. Hence, by definition, potential at A, potential is equal to work done, म्हणजे V is equal to W, which is equal to Q upon 4πε0 R. म्हणजे पोटेन्शियलचा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला पोटेन्शियल इज इक्वल टू Q upon 4πε0 R म्हणजेच 1/4πε0
Q upon R. This is the potential. A positively charged particle produces a positive electric potential and a negatively charged particle produces a negative electric potential. या ठिकाणी बघा, पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल असेल तर त्या ठिकाणी जो पोटेन्शियल आहे ते कसं असतं, पॉझिटिव्ह असतं, आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल असेल तर त्या ठिकाणचं पोटेन्शियल कसं असतं, निगेटिव्ह असतं. ॲट आर इज इक्वल टू इन्फिनिटी, पोटेन्शियलमध्ये आर ची किंमत जर इन्फिनिटी टाकली तर व्ही इज इक्वल टू काय येतं, झिरो येतं. म्हणजे द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी इज झिरो. रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो कधी येणार, आर इज इक्वल टू इन्फिनिटी असेल तर. वी नो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम इट इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर्म्युला काय, इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 आर स्क्वेअर. म्हणजे ई जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर आहे. ई कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिस्टन्सला कशी आहे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अँड इक्वेशन 4 शोज फी विच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. आणि पोटेन्शियल हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्स आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी स्क्वेअर ऑफ द इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे. फी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आर आहे आणि ई इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द आर आहे. दॅट मीन्स बोथ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी as well as electric potential varies with distance from the source charge. The variation in electric field and potential is as shown in graph. याच्यावरून आपण आता ग्राफ बघूया. या ठिकाणी बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे कशावरती डिपेंड आहे, डिस्टन्स आर वरती. म्हणजे या ठिकाणी बघा, डिस्टन्स आर विच इज इन्क्रीजेस, म्हणजे आर जरी इन्क्रीज झालं तर या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्ही पण काय होतं, डिक्रीज होते. बघा या ठिकाणी ग्राफमध्ये हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल सुद्धा काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. म्हणजे डिस्टन्स आर विच इज इन्क्रीजेस, electric field intensity or electric potential which is decreases. Means here the electric field intensity and electric potential which is depends upon the R. Means R increases, electric potential and electric field intensity which is decreases, and R decreases, electric field intensity and electric potential which is increases. Okay, thank you.